सदैव सत्यासोबत। प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांकडून गोळीबार, मुलगी जागीच ठार। वर्षभरापूर्वी मुलगी तृप्तीने अविनाश सोबत केला होता प्रेमविवाह। तेव्हापासूनच वडील किरण मांगले यांच्या मनात होता राग। गोळीबारमध्ये जावईसह सासरे किरण मांगले हे गंभीर जखमी। संतप्त वराडीनं गोळीबार करणाऱ्या मुलीचे वडील किरण मांगले यांच्यावर चढवला हल्ला। किरण मांगले यांच्यासह जावई अविनाश वाघ यांची प्रकृती गंभीर। प्रेमविवाह केल्याच्या रागातून चोपडा शहरात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली आहे। सीआरपीएफ मधील सेवानिवृत्त PSI किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला। या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झालाय। या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलाय। साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता। विवाहानंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होते। आज चोपडा इथं अविनाशच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी ते दोघे आले होते। याची माहिती मिळताच किरण मांगले चोपड्यात आले आणि थेट लग्नस्थळी पोहोचत गोळ्या झाडल्या। गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झालाय। या घटनेत आणखी एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गोळीबारानंतर संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले। सध्या किरण मांगले यांची प्रकृती गंभीर असून जावई अविनाश वाघ या दोघांना जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे। या ऑनर किलिंगच्या घटनेने चोपडा शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। 10:15 वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये एकाने एका मुलावरती गोळीबार केलेला आहे। याचा मागचा इतिहास असा आहे, अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचं वडील किरण मांगलेला माहिती पडले होत्या आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे। तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेला आहे आणि जे आरोपी आहे किरण मांगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मांगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत, CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे। ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। सर त्यांच्यासोबत अजून कोणी होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे? आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे। म्हणजे अजून कोणी आहे का, कोणी मदत केली का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणार आहे, अटकेची कारवाई। आता सध्या FIRचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहे। सर एकूण किती राऊंड फायर झाले? मुलीला गोळी लागली का सर? ती माहिती एकूण किती राऊंड फायर झाले सर? आम्हाला अजून एक्झॅक्टली सांगता येत नाही। आता साधारणतः तिथं 3 पुंग्या भेटलेल्या आहेत, कॅटरीज भेटलेलं आहे। मग अजून किती फायर झाले का या सर्व गोष्टी तपासात निष्पन्न होईल। ओके, Subscribe now and press the bell icon. Never miss an update.